ज्येष्ठ आहात, तुमचं काम आहे उपसमितीला अध्यक्ष असताना, आणि तुम्ही आज समाज असा अडचणीत असताना तुम्ही जर असं समाजाला शहाणपणी शिकवायची भाषा करत असाल ना, पोराला पाडलंय राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मी विधानसभेला तुमची लायकी दाखवल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. मग मराठा शेतकरी बांधवांवर वर्षानुवर्ष आरक्षण नसल्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या ते उच्च शिक्षणापासून वंचित आहेत, शासकीय नोकरीपासून वंचित आहेत, आणि शेतकरी सगळे हे कर्जाने पेचून गेले. सरकार प्रत्येक वेळी सत्तेत येत असताना कर्जमाफीचं आश्वासन देतं, कर्जमाफी दिलेली नाही आहे सरकारने. शिक्षणाची अशी अवस्था आहे, मराठा समाज आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आहे. अशा वेळेस आरक्षण ही एक आमची अशी आशा आहे ज्याच्या माध्यमातून उच्च शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आम्हाला न्याय मिळाला अशी आमची अपेक्षा आहे. सगळे 2018ला आता माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तुम्हाला दाखवतो. त्यांचं ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण स्वतः घेतलेलं आहे आणि दाखले काढलेले. म्हणजे हे राजकीय पुढारी जे प्रस्थापित आहे त्या लोकांनी लाभ घेतलाय, आणि गोरगरीब मराठा ज्यावेळेस मागतो त्यावेळेस मागू नये म्हणतात का? अरे तुम्हाला समाजाने मोठे केले का? तुम्ही प्रॉपरचे मोठे आहेत काय? तुमच्या पाठीमागे समाजाने ताकद उभार केली म्हणून तुमचं आज जे काय स्टेटस आहे मान्य आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. आणि तुम्ही आज समाज असा अडचणीत असताना तुम्ही जर असं समाजाला शहाणपणी शिकवायची भाषा करत असाल ना, पोराला पाडलंय राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मी विधानसभेला तुमची लायकी दाखवल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. मग मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील एक अत्यंत संवेदनशील आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे. आणि यामध्ये विखे पाटील हे एक ज्येष्ठ राजकारणी कुटुंब आहे, ज्यांचं या विषयावर थेट किंवा अप्रत्यक्ष इन्व्हॉल्वमेंट राहिलं आहे. तर त्यांचं म्हणजे मराठा समाजाने शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षापासून मागणी केली आहे. त्यांच्या मते सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून ते मागासलेले आहेत असं मराठा समाजाचं आहे. परंतु यावर विखे पाटील यांच्यावर असा आरोप केलेला गेलेला आहे की त्यांनी ते जी महत्त्वाची भूमिका आहे मराठा म्हणून, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन आपलं आरक्षण घेतलेलं आहे असं त्यांचं एक म्हणणं आहे त्याचं. आणि ते या व्हिडिओच्या संदर्भामध्ये त्यांच्याविषयी पण बोलत असतात. पण हे मराठा आरक्षण जे झालेलं आहे त्या संदर्भातली थोडी कायदेशीर माहिती किंवा कशा पद्धतीनं हा विषय पुढे आला त्या संदर्भातली एक थोडीशी माहिती आपण घेऊ. 2014 साली मराठा समाजासाठी आरक्षणाची पहिली घोषणा झाली आणि 2018ला महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र 16% आरक्षण जाहीर केलं. म्हणजे काँग्रेसच्या काळात 2014 पर्यंत हे आरक्षणाचा संदर्भ किंवा प्रश्न होता हे निघालेलाच नव्हता. त्यानंतर या भाजपच्या काळामध्ये हे आरक्षण सुरू झालं मागणी. त्यानंतर 2021ला सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण घटनाबाह्य ठरवलं, कारण ते 50% आरक्षणाच्या मर्यादेच्या पलीकडे होतं. आता हे विखे पाटील आहेत यांचा आणि आरक्षणाचा संबंध असा की आता आरक्षणासंदर्भामध्ये जी उपसमिती नेमली त्याचे ते अध्यक्ष आहेत, आणि म्हणून त्यांच्या भूमिकेला फार मोठं महत्त्व राहणार आहे. तर विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित कुटुंब, आणि त्यामध्ये त्यांचे जे वडील होते बाळासाहेब विखे पाटील हे केंद्रीय मंत्री होते BJPचे, आणि राधाकृष्ण विखे पाटील हे माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे होते आणि ते सध्या BJPमध्ये गेलेले आहेत. तर हे विखे पाटील हे कुटुंब आता एक कुणबी प्रमाणपत्र घेऊन असलं म्हणजे ते मराठा समाजामध्ये त्यांचं तसं हे नाही आहे, पण राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये वेळोवेळी त्यांनी वेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. आणि त्यांनी काही वेळा मराठा आरक्षणास पाठिंबा दिला, पण सरकारची जबाबदारी म्हणून मुद्दा हाताळावा अशी भूमिका घेतलेली आहे. आणि त्यांचा जो एक भर आहे हा वेशिक विकास आणि घटकामधील समतोल साधण्यावर राहिला आहे. आता मराठा आरक्षण हा एक बहुस्तरीय मुद्दा आहे. सामाजिक, आर्थिक आणि घटनात्मक मर्यादांनी गुंफलेला विखे पाटील कुटुंब जरी थेट मराठा समाजामध्ये त्यांची नोंद नसली म्हणजे ते कुणबी प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेते असल्यामुळे त्यांची भूमिका आणि विधानं हा चर्चेचा भाग राहतात. या संदर्भात एक समन्वयक का बोलतात ते आपण ऐकून घेऊ.
ज्येष्ठ आहात, तुमचं काम आहे उपसमितीला अध्यक्ष असताना, आणि तुम्ही आज समाज असा अडचणीत असताना तुम्ही जर असं समाजाला शहाणपणे शिकवायची भाषा करत असाल ना, पोराला पाडलंय राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मी विधानसभेला तुमची लायकी दाखवल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. मग मराठा शेतकरी बांधवांवर वर्षानुवर्ष आरक्षण नसल्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या ते उच्च शिक्षणापासून वंचित आहेत, शासकीय नोकरीपासून वंचित आहेत, आणि शेतकरी सगळे हे कर्जाने पेचून गेले. सरकार प्रत्येक वेळी सत्तेत येत असताना कर्जमाफीचं आश्वासन देतं, कर्जमाफी दिलेली नाही आहे सरकारने. शिक्षणाची अशी अवस्था आहे, मराठा समाज आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आहे. अशा वेळेस आरक्षण ही एक आमची अशी आशा आहे ज्याच्या माध्यमातून उच्च शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आम्हाला न्याय मिळाला अशी आमची अपेक्षा आहे. सगळे 2018ला आता माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तुम्हाला दाखवतो. त्यांचं ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण स्वतः घेतलेलं आहे आणि दाखले काढलेले. म्हणजे हे राजकीय पुढारी जे प्रस्थापित आहे त्या लोकांनी लाभ घेतलाय, आणि गोरगरीब मराठा ज्यावेळेस मागतो त्यावेळेस मागू नये म्हणतात का? अरे तुम्हाला समाजाने मोठे केले का? तुम्ही प्रॉपरचे मोठे आहेत काय? तुमच्या पाठीमागे समाजाने ताकद उभार केली म्हणून तुमचं आज जे काय स्टेटस आहे मान्य आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. आणि तुम्ही आज समाज असा अडचणीत असताना तुम्ही जर असं समाजाला शहाणपणे शिकवायची भाषा करत असाल ना, पोराला पाडलंय राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मी विधानसभेला तुमची लायकी दाखवल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. मग आता या संदर्भामध्ये हे जे बोललेले आहेत, तर आरक्षणामध्ये संदर्भामध्ये आपण जे बोललो, महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने निवडणुकीच्या आधी मराठा समाजासाठी 16% आरक्षण जाहीर केलं 2014ला. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आणि तात्पुरता स्थगिती आदेश आला. त्यानंतर मराठा समाजामध्ये 2016 आणि 2018ला मराठा समाजाकडून राज्यभरात मूक मोर्चा सुरू झाले, शांततापूर्वक नेत्रदीपक आंदोलन झाले आणि शेकडो शहरामध्ये लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. त्यानंतर 2018च्या नोव्हेंबरमध्ये फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी SEBC म्हणजे सोशॅलिटी अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असा नवीन वर्ग तयार करून 16% आरक्षण मंजूर केलं. आता या अधिनियमावर उच्च न्यायालयाने नंतर 2019मध्ये मान्यता दिली त्यांनी, पण 16 12% शिक्षणात आणि 13% नोकरीत इथपर्यंत मर्यादित केलं. आता सर्वोच्च न्यायालयाने नंतर 2019ला हा कायदा रद्द केला. त्यांनी म्हटलं की आरक्षण 50% जास्त जातं आणि मराठा समाजाला OBC प्रमाणे मागास सिद्ध करणं शक्य नाही. त्यानंतर 2023-24ला मनोज जरांगे पाटील यांनी नेतृत्व घेतलं. जलत्याग, उपोषण, लांब पायी आंदोलन अशा माध्यमातून त्यांनी सरकारवर दबाव वाढवला. मागणी त्यांची काय होती की मराठा समाजाला OBC वर्गात समाविष्ट करणं, म्हणजे कणकवलीचे ते दस्तऐवज आहे त्या आधारित प्रमाणपत्र देणं. कणकवलीचे दस्तऐवज म्हणजे मराठ्यांना कुणबी म्हणून नोंद करायची आणि आरक्षण मिळवायचं असं त्यांचं म्हणणं होतं. पण बॉम्बे हायकोर्टामध्ये काही लोक गेले आणि मग बॉम्बे हायकोर्टाने 2019ला मराठा आरक्षण वैध केलं, परंतु 16% फार आहे, त्यामुळे 12% 13% इतपत मर्यादा त्यांनी घातली. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत काही लोक गेले आणि मग त्यानंतर 2021 हा SEBC कायदा रद्द केला त्यांनी, की फडणवीस सरकारनं जे मागासवर्गीय म्हणजे ठरवून आरक्षण दिलं होतं ते रद्द केलं, कारण मराठा समाज OBCमध्ये मागास नाही असं त्यांचं म्हणणं आलं. आणि राज्याकडे 50%पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार नाही सरकारला, हे राज्य सरकारला, ते केंद्र सरकार करू शकतो. आता ह्या विखे पाटलांची जी भूमिका आहे यामध्ये कुटुंबाची, तर त्यांनी काँग्रेसमध्ये असताना काही मराठा आंदोलनाला समर्थन दिलं, पण घटनेच्या चौकटीत. भाजपमध्ये गेल्यावर त्यांनी आंदोलनाची राजकीय बाजू उघड केली. उदाहरण, त्यांनी काही वेळा सूचकपणे मनोज जरांगे यांच्यावर टीका केली की ते आनंदलाच्या नावाखाली दिशाभूल करीत आहेत. आणि विखे पाटील यांचं ठाम मत, सरकारने आरक्षणासाठी न्यायालयीन आधार तयार करावा आणि भावनिक निर्णय काही घेऊ नये. आता विरोधकांनी विखे पाटील आणि इतर नेत्यावर असा आरोप केला की ते मराठा समाजाच्या भावना वापरत आहेत पण निर्णायक भूमिका घेत नाहीत. पण विखे पाटील यांनी सातत्यानं घटनेच्या चौकटीत सर्वसमावेशक उपाय करावा अशी एक मागणी केली. त्यामुळं मराठा आरक्षण हा भावनिक व संवेदनशील विषय आहे आणि आंदोलनकर्त्याची मागणी आहे की त्यांना न्याय मिळावा.
तर नेते मंडळी आणि न्यायालयांची जबाबदारी आहे की ते न्याय घटनात्मक मर्यादेमध्ये दिला जावा. आणि यामध्ये विखे पाटील यांची भूमिका संतुलित पण काही वेळा तडजोडीची वाटते. राजकीय स्वार्थ आणि सामाजिक दडपण यामध्ये ती गुंतलेली असते, असा एक भाग आहे. आता मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्वतःला कुठल्या राजकीय पक्षाशी बांधून घेतलेलं नाही आहे. सरळ, आक्रमक आणि भावनिक भाषेने त्यांची ओळख आहे. 2023ला त्यांनी जालना जिल्ह्यात मोठं उपोषण केलं आणि आंदोलन केलं. त्यात पोलीस लाठीमार, अश्रूधुराचा वापर झाला. याने राज्यभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी केंद्रस्थानी आली. आता ओबीसी प्रमाणपत्र म्हणजे काय, तर मूळ मागणी जी आहे, मराठा समाजातील ज्यांचा आडनाव, वंश, कुटुंब, परंपरा कुणबी वर्गांशी संबंधित आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावं. पण जर कुणाकडे कुणबी असल्याचं पुराव्याचं पत्र असेल तर त्यावर आधारित ओबीसी प्रमाणपत्र दिलं जावं. आता यावर महाराष्ट्र सरकारने सर्वेक्षण आणि कागदपत्र पडताळणी सुरू केली. काही हजार लोकांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आलं, पण अनेक मराठा बांधवांनी हे प्रमाणपत्र नाकारलं, कारण त्यात कुणबी नोंद होती, मराठा नाही. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्व मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देता येईल का, आणि हे प्रमाणपत्र देणं घटनात्मक योग्य आहे का, आणि मुळात मराठा समाज पिछडा वर्ग आहे का. तर यामध्ये सरकारने, म्हणजे शिंदे फडणवीस पवार सरकार जे होतं त्यावेळेस सरकारने मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र आयोग, डेटा संकलन आणि ओबीसी प्रमाणपत्र योजना सुरू केली. आंदोलनाच्या दबावामुळे सरकारने काही वेळा तातडीने निर्णय घेतले, पण ते न्यायालयात टिकतील की नाही यावर प्रश्नचिन्ह राहिलं. आणि मनोज जरांगे पाटील यांनी आता परत सांगितलं की आरक्षण हवं म्हणजे हवं, आणि यामधून नाहीतर पुन्हा जलत्याग करू, आणि यामधून सरकारवर सातत्याने दबाव ठेवला. आणि त्यांनी स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा, समाजसेवक म्हणून मांडलं, पण अनेकांनी त्यांच्यावर बुरखा घालून राजकीय खेळी खेळतोय असा आरोप केला. आणि त्यांचं म्हणणं, विखे पाटील आणि इतर नेते यांचं म्हणणं, ओबीसी आरक्षण घटनेच्या चौकटीत दिलं जावं, भावनेच्या आधारे निर्णय नको. काही नेते असं म्हणतात की जरांगे यांचं आंदोलन भावनिक असून त्यास पुरेशी घटना आधारित तयारी नाही. आता हे समाजावर काय परिणाम झाले याचे, तर मराठा समाज पुन्हा एकत्र झाला, पण ओबीसी मराठा ओळख त्यामुळे अंतर्गत फुटाई पडते. राजकारणावर काय, प्रत्येक पक्षाला राजकीय भांडवल करायचं आहे, पण न्यायालयीन टिकाव महत्त्वाचा आहे. जरांगे पाटील हे आता केवळ आंदोलनकर्ते नाही, तर राजकीय प्रभावशाली व्यक्ती झालेले आहेत. आणि त्यामुळं ओबीसी प्रमाणपत्र एक तात्पुरती आणि विवादास्पद युक्ती ठरत आहे. आणि राजकीय नेत्यावर, न्यायालयावर, समाजाच्या संयमावर ही मोठी कसोटी आहे. आणि विखे पाटील सारखे जे नेते आहेत यावर स्थैर्य आणि कायद्यातील समतोल यावर भर देतात, पण ते लोकभावनेला कितपत प्रतिसाद देतात हा वेगळा मुद्दा आहे. तुमचं काम आहे उपसमितीला अध्यक्ष असताना, आणि तुम्ही आज समाज असा अडचणीत असताना तुम्ही जर असं समाजाला शहाणपणे शिकवायची भाषा करत असाल ना, पोराला पाडलंय राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मी विधानसभेला तुमची लायकी दाखवल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. मग मराठा शेतकरी बांधवांवर वर्षानुवर्षे आरक्षण नसल्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या, ते उच्च शिक्षणापासून वंचित आहेत, शासकीय नोकरीपासून वंचित आहेत, आणि शेतकरी सगळे हे कर्जाने पिचून गेले. सरकार प्रत्येक वेळी सत्तेत येत असताना कर्जमाफीचं आश्वासन देतं, कर्जमाफी दिलेली नाही सरकारने. शिक्षणाची अशी अवस्था आहे, मराठा समाज आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आहे. अशा वेळेस आरक्षण ही एक आमची अशी आशा आहे ज्याच्या माध्यमातून उच्च शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आम्हाला न्याय मिळाला अशी आमची अपेक्षा आहे. सगळे 2018ला, आता माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तुम्हाला दाखवतो, त्यांचं ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण स्वतः घेतलेलं आहे, दाखले काढलेले. म्हणजे हे राजकीय पुढारी जे प्रस्थापित आहे त्या लोकांनी लाभ घेतलाय, आणि गोरगरीब मराठा ज्यावेळेस मागतो त्यावेळेस मागू नये म्हणतात का? अरे तुम्हाला समाजाने मोठे केले का? तुम्ही प्रॉपरचे मोठे आहेत काय? तुमच्या पाठीमागे समाजाने ताकद उभार केली म्हणून तुमचं आज जे काय स्टेटस आहे मान्य आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. आणि तुम्ही आज समाज असा अडचणीत असताना तुम्ही जर असं समाजाला शहाणपणे शिकवायची भाषा करत असाल ना, पोराला पाडलंय राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मी विधानसभेला तुमची लायकी दाखवल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. मग
आता हे आरक्षणासंदर्भामध्ये जे प्रकार काही झालेले आहेत आणि होत आहेत आणि आता विविध प्रकारे परत हा मुद्दा प्रत्येक सरकारमध्ये 2014 पासून गाजतोय आणि याला काही उत्तर काही सुचत नाही. कारण हा मुद्दा एक तत्वनिष्ठ दृष्टिकोनातून जर बघितला तर महाराष्ट्र सरकारला 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकारच नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे जर समजा केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करून स्वतः त्यामध्ये हा मुद्दा राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी तसा एक त्यामध्ये दुरुस्ती करून अ, अ, आरक्षणासंदर्भामध्ये 50%च्या वर जर दिलं तर ते तसं होऊ शकतं. परंतु हे सर्व काही करायला फार मोठे परिश्रम, एकता आणि सगळं राहणार आहे. परंतु राजकीय दृष्टिकोनातून जर बघितलं आपण, तर अस्थिर काही पक्ष आहेत आणि त्यांना जर समजा आपण यांना आरक्षण दिलं, तर आपल्या पक्षावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून बहुसंख्य पक्ष मूग गिळून आहेत. कारण ते त्यावर काही भाष्यच करत नाहीत. प्रत्येक पक्षाचे नेते स्वतःला यामधून वाचवू शकतात आणि अशामुळं हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, तो समजा महाराष्ट्र सोडून इथं म्हणजे महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी समजा राजस्थानमध्ये काही लोकांनी, जाट लोकांनी किंवा एक इतर सर्व ज्या जातीचे लोक ज्या राज्यात जास्त आहेत, त्यांनी जर समजा मराठा आरक्षण दिलं आणि तसा उठाव केला, तर हे सर्व लोकांना द्यावं लागेल, असा त्यांचा एक राजकीय लोकांचा अंदाज आहे. परंतु एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून म्हणजे काही आज शेतकरी कर्जमाफी मागतात. कारण शेतातून त्यांना काही मिळत नाही. काहींची 1 एकर शेती आहे, काहींची 2 एकर शेती आहे. त्यांचं कुटुंब मोठं आहे, मुलांचं शिक्षण आहे आणि कर्ज आहे. हे सगळं शेतीतून उत्पन्नावर भागवणं त्यांना कठीण गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये किमान प्रथमदर्शनी आर्थिक आरक्षण म्हणजे ज्या गरीब कुटुंबातील मुलांना नोकऱ्या, शिक्षण, त्यानंतर व्यवसाय वगैरे संदर्भामध्ये ते कुटुंब वर कसं येईल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सरसकट आरक्षण म्हटलं तर हे पुढाऱ्यांनी आरक्षण तर ऑटोमॅटिकली घेतलेच आहे. त्यांनी त्यांच्या नोंदी बदललेल्या आहेत, काहींनी कुणबी केलेल्या आहेत आणि ते मागासवर्गीय आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्वसामान्य जो शेतकरी आहे, छोटा शेतकरी, आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला शेतकरी, 5 एकरपेक्षा कमी शेती आहे असलेला शेतकरी, तो मात्र यामध्ये भरडून निघतो आहे. तर आता याला एकच पर्याय आणि तो म्हणजे काय? तर प्रथमतः आर्थिक आरक्षण सर्व्हे करून ते प्रथमतः द्यावे आणि जरी समजा ते कायद्याच्या कचोटात बसो न बसो त्याशी काही घेणं नाही. हा वेगळा प्रकार आहे. हा जातीयवादी काही आरक्षण येत नाही याच्यामध्ये. हे आर्थिक आरक्षण हे वेगळं आहे आणि जातीयवादी आरक्षण वेगळं आहे. तर यामध्ये आता सरकार विचारवंत आणि चांगले जे लोक आहेत ते ह्या दारिद्र्याच्या खोल गर्तेतून या समाजाला वर काढण्यासाठी आर्थिक आरक्षण करतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे आणि ते तसं करावं. कारण लोक गरीब राहिले तर सरकारला त्याचा फायदा असतो आणि मतं पैसे देऊन विकत घेता येतात असं त्यांचं कदाचित म्हणणं असो. या संदर्भात आपण अधिक चर्चा नंतर करणारच आहोत. तत्पूर्वी आमचं हे ए-टी-एम चॅनल न्यू वर्ल्ड चॅनल ए-टी-एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतात मराठी लोक फार मोठ्या संख्येने बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब करून आपण हे कुठून चॅनल बघता ते कॉमेंटमध्ये लिहा आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.